मुंबईत काँग्रेसनं मोबाईल ॲपचं अनावरण केले। युवक काँग्रेसनं मोबाईल डिजिटल सदस्य नोंदणीसाठी IYC मोबाईल ॲप सुरू केला। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसच्या वतीनं पक्ष बांधणीसाठी सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे। भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला। या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। साप्ताहिक मडगाव विशेष एक्सप्रेससाठी प्रवाशांची मागणी सातत्यानं वाढते, कारण थर्ड AC श्रेणीतील आरक्षण 16 मे पर्यंत पूर्ण झालंय, तर 23 मे रोजी धावणाऱ्या शेवटच्या AC विशेष गाडीत काही जागांसाठी आरक्षण उपलब्ध आहे। दरम्यान उन्हाळी सुट्टीमुळे कोकणात जाण्यासाठी खासगी बसचं आरक्षण पूर्ण झाल्यानं दर वाढले। मुंबई ठाणे जिल्ह्यातील लोकल प्रवाशांसाठी गारेगार बातमी, कारण वाढत्या उकाड्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावर 14 अतिरिक्त AC लोकल सुरू केले जाणार आहेत। 16 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार आता 66 ऐवजी 80 AC लोकल धावतील। मात्र या AC लोकल सध्याच्या नॉन AC गाड्यांच्या जागी चालवल्या जातील, त्यामुळे त्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते। न्यायमूर्ती भूषण गवई आता देशाचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत। गवईंना 6 महिन्याचा कार्यकाळ दिला। ते देशाचे 52वे सरन्यायाधीश असून 14 मे रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे। अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त शाळा तसंच रहिवासी सोसायट्यांमध्ये व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं दिली जाणार आहे। आगीच्या घटनेवेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। घिबली इमेजची वाढती क्रेज पाहता सायबर भामट्यांनी फसवणुकीसाठी मोर्चा वळवलेला दिसतोय, त्यामुळे या इमेजसाठी आपली माहिती शेअर करू नका असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलंय। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट विरुद्ध सायबर पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली। मुंबई महापालिकेचे 15 ते 30 एप्रिल दरम्यान वृक्ष संजीवनी अभियान 2.0 सुरू होणार आहे। या अंतर्गत जीव गुदमरलेल्या झाडांना आता नवसंजीवनी मिळणार आहे। अनेक झाडांच्या मुळांभोवती केलेलं काँक्रिटीकरण, ठोकलेले खिळे तसंच लावलेले बॅनर यामुळे झाडांचा जीव गुदमरलाय। त्याचं आरोग्य टिकावं यासाठी मुंबई महापालिकेनं हा उपक्रम हाती घेतला। आता मिठी नदीचा धोका टळणार आहे। विहार तलावातून बाहेर सोडलं जाणारं अतिरिक्त पाणी पंपिंग स्टेशनमध्ये वळवलं जाईल, जे पुढे भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवलं जाईल। त्यानंतर शुद्ध केलेलं पाणी शहराच्या पाणी पुरवठ्यातून उपलब्ध होईल, तर हा प्रकल्प झाल्यास विसर्ग पाणी मिठी नदीत सोडलं जाणार नाही। मुंबईतील धारावी ते आचार्यत्रे चौकादरम्यान सुरू होणारी भूमिगत मेट्रो 3 ही उद्या 3 तास बंद ठेवली जाणार आहे। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम जुळणीसह एकात्मीकरणाच्या कामासाठी हे नियोजन केलंय। धारावीपासून 6 स्थानकांचा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे। कल्याणमधील शिळफाटा रस्ता उद्या दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका निघतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला। मुंबई बंदर प्राधिकरणानं किनारपट्टीजवळच्या खोल समुद्राच्या सर्वेक्षणाची तयारी केली आहे। सर्वेक्षणासाठी विशेष सेन्सरची नौका आणि उपकरणांचा वापर केला जाणार आहे। प्रामुख्यानं बंदराचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं हे सर्वेक्षण होणार आहे। स्मार्टफोन, लॅपटॉपला आयात शुल्कातून वगळण्यात आले। सेमीकंडक्टर चिपसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही करातून सूट देण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं घेतला। ट्रम्प यांच्या निर्णयाचा ॲपलसह अनेक कंपन्यांना फायदा होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे 1 लाख घरांचं भौतिकदृष्ट्या मॅपिंग पूर्ण करण्यात आलंय। त्यापैकी अंदाजे 94,500 घरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आले। 88,000 घरांचे लायडरद्वारे डिजिटल मॅपिंग, तर 70,000 सदनिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले। राज्यातील शेतकऱ्यांना 15 एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे। या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी ID नाही त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही।
या 2 योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। जर हे आयडी कार्ड नसेल तर कदाचित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल। राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृह प्रकल्पांपैकी आतापर्यंत फक्त 15,647 प्रकल्प पूर्ण झाल्याचं स्पष्ट झालंय। महारेरामुळे आकडेवारी उघड झाली। प्रमाण फक्त 30%, मात्र पूर्ण झालेल्या प्रकल्पाची संख्या आशादायक नसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे। प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती महारेराला सादर करणं विकासकांना बंधनकारक आहे, परंतु अनेक विकासकांनी तशी माहिती भरून दिली नसल्याचं आढळून आलेलं आहे। मुलुंडवासी अजूनही शिवनेरी बस सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। कोरोना काळात बंद झालेली मुलुंड पुणे शिवनेरी बस 4 वर्षांनंतरही सुरू झालेली नाही, त्यामुळे प्रवाशांना शिवनेरीनं पुणे गाठण्यासाठी ठाणे स्थानकात जावं लागतंय। दरम्यान मुलुंड ते पुणे 3 शिवनेरी गाड्या चालवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येते। मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं समोर आलंय। याबाबत मुंबई विद्यापीठानं सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली। युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ऑनलाईन प्रोग्राम या नावानं बनावट फेसबुक खातं आढळून आलंय। शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे। केंद्र सरकारच्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना निरक्षरांचं सर्वेक्षण करावं लागणार आहे, तर निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करावी लागणार आहे। रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणे गैर नाही अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशननं घेतली आहे। पुणे महानगरपालिकेनं काढलेल्या आदेशाला आयएमएनं विरोध करत सर्वांना एकाच पारड्यात तोलू नये असं म्हटले। कल्याणमधील पत्रीपूल ते चक्की नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या, मात्र काही वेळानंतर वाहतूक पूर्वपदावर आली। विहिरी कुपनलिका पाण्याचे टँकर मुंबई महापालिका ताब्यात घेणार आहे। टँकर संपावर तोडगा निघत नसल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असून प्रशासनानं आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्याचं ठरवलं। त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कुपनलिका तसंच खासगी पाणी पुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा म्हणजेच ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला। संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेऊन मुंबई महापालिका, खासगी गृहनिर्माण संस्था यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार। मुंबईतील टँकर चालक आपल्या संपावर ठाम आहेत। सलग 4था दिवसही टँकर सेवा बंद आहे। संपामुळे मुंबईकरांची मोठी परवड होती। आता मुंबईकरांना बाटली बंद पाण्याचा आधार घ्यावा लागतो। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटू लागलाय। केवळ 31% जलसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा आहे, तरी दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता आणि जलद गतीनं होणारं बाष्पीभवन महापालिकेच्या जल विभागाच्या काळजीत भर पाडते, कारण परिणामी मुंबईकरांवर तीव्र पाणी संकट ओढवण्याची चिन्ह आता दाट होऊ लागली आहे। सैफच्या हल्लेखोराच्या मोबाईलमधून काही गुपित उघड झाले। त्याच्या मोबाईल स्कॅनिंगमध्ये अनेक नवीन गोष्टी उघडकीस आल्यात। यामध्ये त्यानं छत्तीसगडच्या दुर्ग इथून आरपीएफनं या प्रकरणातील चुकीच्या संशयिताला पकडल्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहिला, तसंच स्क्रीनशॉटही काढल्याची माहिती आहे। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा सस्पेन्स अजून कायम आहे। मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 1600 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। वांद्रे कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात करीनाचा जबाबही समाविष्ट आहे। करीनानं पोलिसांना हल्ल्याच्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय, ज्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अनेक मोठे पैलू समोर आले। कल्याण बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केली आहे। तळोजा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली आहे। विशाल गवळीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे। नराधम विशाल गवळीचा भाऊ आकाश गवळी आणि श्याम गवळी याची कल्याण परिसरात दहशत निर्माण त्यांनी केलेली आहे। रामनवमी उत्सवाला वेगळा डेकोरेटर का शोधता म्हणून तेथील मंडळाला धमकावत दहशत निर्माण केली आहे। या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष दीपक कोयंडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। पनवेलच्या कोन भागातील भूषण लॉजिंग अँड बोर्डिंगवर वेश्या व्यवसाय सुरू होता। पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागानं त्यावर छापा मारला। पोलिसांनी लॉजचा चालक, मॅनेजर आणि वेटरला ताब्यात घेतले आणि 6 महिलांची सुटका केली। इथं 3 ते 4 हजार रुपयांमध्ये वेश्या व्यवसाय चालायचा।
अंबरनाथमध्ये जप्त केलेला ट्रक तहसील कार्यालयातून पळवण्यात आलाय. ट्रकचा मालक आणि चालकानं हा ट्रक परस्पर पळवून नेल्याची घटना घडली आहे. ट्रक पळवून नेतानाची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. तर या प्रकरणी ट्रकचा मालक आणि चालकावर आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. एआय टेक्नॉलॉजीमुळे सराईत आरोपी पकडला गेलाय. मुंबईच्या मालाड भागात इमारतीच्या पाईपवरून चोरून घरातून 36 लाखांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासात एआयच्या मदतीने सराईत आरोपीला अटक केली आहे. म्यानमारमधून 60 भारतीय सायबर गुलामांची सुटका करण्यात आली. परदेशात नोकरीचा आमिष दाखवून त्यांना सायबर गुन्हेगार बनवलं. काम करण्यास नकार दिलेल्या तरुणांचा शारीरिक छळही करत तरुणांच्या हातांची नखं काढली आहेत. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्टवर तब्बल 6 किलो 735 ग्राम सोनं जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी DRIच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकवरून आलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. पायातील बुटात सोनं आढळून आलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या सोन्याची किंमत 6,30,00,000 रुपये. नॅशनल हेरॉल्ड आणि AJL विरोधात ईडीनं मालमत्ता जप्तीची नोटीस दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आली. राज्यात उन्हाचा ताप कायम आहे, तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झालंय. अनेक भागात पावसाची हजेरी लागण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील 1-2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळलाय. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं.